आयडियाबादचा हा मंच आम्ही हा विचार करून बनवला होता की देशामध्ये ज्या प्रकारचे इनोव्हेशन्स होत आहेत, जे आपल्या जीवनाला सोपं बनवू शकतात, तसे सगळे इनोव्हेशन, तशा सगळ्या आयडियाज आम्ही तुमच्यापर्यंत आणू, ज्या कदाचित तुम्ही कुठेच पाहू शकणार नाही. आमच्या याच प्रयत्नाला पुढे नेण्यासाठी येत आहेत आमचे पुढचे 2 आयडियाबाद. आज भारताचा प्रत्येक 10वा माणूस 60 वर्षांच्या वर आहे आणि वयाबरोबरच त्यांचे त्रास पण वाढत आहेत. या वृद्धांचे वय वाढत असते आणि आयुष्याची आशा हळूहळू कमी होत असते. अशामध्ये स्वतःहून कुठे चालत जाणे तर सोडाच, स्वतःच्या पायावर उभं राहायला देखील भीती वाटते. भीती वाटते एकदम. चालण्यात कुठे पडलो तर, जर डोक्याला मार लागला तर, जर कुठे हाताला मार लागला तर. जेव्हा माणसाचं वय वाढतं तेव्हा त्याला बरेच आजार होऊ लागतात. म्हणजे शरीर जास्त कमकुवत झालं तर पडायची भीती असतेच की. माझं इतकं वय झालंय पण मी घाबरते. चालताना फार भीती वाटते. जर मिळाला एखाद्या वस्तूचा सपोर्ट तर तितकी भीती वाटणार नाही. थोडी हिम्मत करायचा प्रयत्न करूच. याच वृद्धांचा आधार बनायला आले आहेत 2 तरुण. तर चला जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आणि बोलूया प्रशांत आणि कौशलला. टायटन्स, इंटरनेटवर एक शेअर व्हायरल आहे. तुम्ही कदाचित ऐकलं पण असेल. तुम्ही जर म्हणालात तर मी ऐकवेन. हो इर्शाद. अर्ज किया है, जिंदगी का हर दौर मजेदार है. जिंदगी का हर दौर मजेदार है, फिर चेहरे पर उदासी कैसी. दिल को जवां रखिए, उम्र की ऐसी की तैसी. क्या बात है. प्रत्येक माणूस, मग तो कोणत्याही वयाचा असो, त्याला जगायचं असतं. आपल्या जीवनात मजा करायची असते. पण वाढणाऱ्या वयाबरोबर त्यांच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ लागतात. जसं की जॉईंट पेन, मसल वीकनेस, बॅलन्स इश्यू. इवन त्यांना एक सिंपल पायरी चढायला सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एका वृद्धाची सगळ्यात मोठी भीती असते पडणे, आणि पडण्यामुळे कमरेच्या खाली फ्रॅक्चर होणे. कारण जेव्हा एक वृद्ध पडतो तर ती जखम फक्त शरीरावर होत नाही, जखम त्यांच्या आत्मविश्वासाला होते, ज्यामुळे ते आपली हालचाल हरवून बसतात. हळूहळू आपलं स्वातंत्र्य हरवू लागतात. इवन ते पडण्याला इतकं घाबरतात की ते घरात चालणं फिरणं पण बंद करतात. आपल्या देशात 15 करोडपेक्षा जास्त वृद्ध राहतात. 1 करोडपेक्षा जास्त वृद्ध दरवर्षी हॉस्पिटलाइज होतात एका फॉल नंतर. मागच्या वर्षीच्या डेटाच्या अनुसार इंडियामध्ये हिप फ्रॅक्चर 20 लाखापेक्षा जास्त आहेत. हे एक फार मोठं भीतीदायक सत्य आहे. यापेक्षा मोठं एक सत्य आहे, हिप फ्रॅक्चर नंतर जो काही मृत्यू दर आहे तो 40% पेक्षा जास्त आहे. यामुळेच आपल्या देशातले सारे डॉक्टर्स बोलतात की हिप फ्रॅक्चर इज द बिगिनिंग ऑफ एंड. जेव्हा मी हे स्टेट्स वाचले आणि समजून घेतले तेव्हा मला वाटलं की यात बोलून काहीच होणार नाही. काहीतरी काम करावं लागेल, सोल्युशन बनवावं लागेल. आणि म्हणूनच मी सुरू केलं रिपल हेल्थ केअर.